नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रोसेस आहे टेट होऊन गेलेली आहे. आता पवित्र पोर्टलला जाहिरात देण्याची प्रोसेस आहे. यासाठी या पवित्र पोर्टलला ज्या जागा येणार आहेत, ज्या ऍड मध्ये जागा येणार आहेत, त्या ज्या संस्थेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा येणार आहे, यामध्ये वाढ होणार का? तर या संदर्भात 3 महत्त्वाचे कारण असू शकतात. त्यातलं पहिलं कारण तुमच्या समोर आहे की संच मान्यता नवीन पद्धतीने जी लागू झाली त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन जर झालं तर त्या ठिकाणी जागा वाढण्याचे चान्सेस आहे. दुसरा मुद्दा की पेसा क्षेत्र भरती इथे आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा म्हणजे 13 जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरती होणार आहे, जी की पाठीमागच्या टेटच्या अगेन्स्ट झालेली नव्हती. आणि तिसरा मुद्दा आहे पदोन्नतीचा. या तिघांवरती मी थोडक्यात तुम्हाला भाष्य करतो. या संदर्भातलं परिपत्रक किंवा गव्हर्नमेंटचे जे GR आणणार ते GR पण मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या 3 कारणामुळे इथे जागा वाढायला चान्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तिकडे जाण्यापूर्वी थोडक्यात सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्या लॉन्च केल्या. 9.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. सेपरेट बॅचेस तुम्ही घेऊ शकता. बॅचेसमध्ये तुम्हाला बघा 5000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी संस्था तुम्हाला इथे आहे आणि या संस्थेमध्ये टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स पण आहे, लाईव्ह क्लासेस, डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे, लेक्चरच्या नोट्स पण अवेलेबल आहे. 350 प्लस टॉपिक नुसार विषयानुसार फुल अँड टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. अनलिमिटेड वॉचिंग टाइम आहे. प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. फ्री महारिव्हिजन सेशन पण आहे आणि 9.0 ला शिकवणारी जी टीम आहे त्यांनी आतापर्यंत 8.0 च्या बॅचेसला शिकवलंय, तीच टीम तुम्हाला इथे मिळणार आहे. सो ह्या टीम सोबत तुम्हाला तयारी करायची. जुने विद्यार्थी असेल 50% ऑफ, नवीन विद्यार्थी लगेच बॅच जॉईन करा. बॅच चालू झालेली आहे. बॅच मध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या विथ बुक किट आणि बॅग फ्री मध्ये असणार आहे. विदाऊट बुक किट आणि बॅग इथे पण अवेलेबल आहे. तुम्हाला जी बॅच अपेक्षित आहे ती बॅच तुम्ही लगेच परचेस करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली. त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइटचे पब्लिकेशनचे पुस्तकं बघा, 4 प्रकारचे पुस्तकं तुम्हाला अपडेटेड 2026 साठीची अपडेट झालेली पुस्तकं, ज्यामध्ये 2025 चा सुद्धा जी एक्झाम झाली त्याचे सुद्धा डिटेल्स अद्ययावत करून टाकलेले आहेत. सो ही पण पुस्तकं तुम्ही Amazon वरून किंवा आपल्या प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा. ऍप वरून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला डिस्काउंट इथे नक्की मिळणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा 4 फेब्रुवारी 2026 ला एक महत्त्वाची पहिली अपडेट आहे, ज्यामध्ये सांगितलं होतं कुणाला तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई यांना सांगितलं होतं की 2025-26 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाबाबत समायोजन करावं असं सांगण्यात आलं होतं. समायोजनाचं डेडलाईन पण दिली होती. 1 मे पर्यंत सगळ्या शिक्षकांचं समायोजन झालं पाहिजे. मग आंतरजिल्हा अतिरिक्त आंतरजिल्हा आणि आंतरजिल्हा तुमची बदली झाली पाहिजे, म्हणजे जिल्हा अंतर्गत आणि जिल्हा आंतरजिल्हा. सो बदली पूर्ण होऊन समायोजन झालं पाहिजे. या संदर्भातलं एक परिपत्रक शिक्षण विभागाकडनं आलेलं होतं. 1 मे ची डेडलाईन दिलेली होती. त्यानंतर दुसरा मुद्दा होता बघा, दुसरी महत्वाची अपडेट होती ती म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषानुसार इथे पेसा क्षेत्रामध्ये 17 संवर्गामध्ये शिक्षक हे संवर्ग सुद्धा येतो. या शिक्षक भरतीला इथे मान्यता मिळाली होती. हा GR 11 फेब्रुवारी 2026 आहे. ही दुसरी महत्वाची गोष्ट की पेसामध्ये जर शिक्षकांची भरती होणार, म्हणजे 13 वेगवेगळे जिल्हे आहेत ज्यामध्ये शिक्षक भरती होत नव्हती, पण सुप्रीम कोर्टाने निकाल लावल्यानंतर या 13 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता शिक्षक भरती होणार आहे. सो चांगला महत्वाचा निर्णय, जागा वाढणारच आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, तिसरी महत्वाची अपडेट आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिलेल्या मुदतीनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळणार. नागपूर उच्च न्यायालय आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की जर सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसार 1 सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षकांना TET पात्र होण्यासाठी संधी दिलेली आहे. सो या दरम्यान जर तुम्ही पदोन्नती करणार असाल तर पदोन्नतीच्या लिस्टमध्ये ज्यांची TET क्वालिफाईड नाहीये त्यांचं सुद्धा नाव असावं. का? कारण सांगितलं होतं की सेवेत राहण्यासाठी आणि पदोन्नती घेण्यासाठी 2 वर्षात TET क्वालिफाईड व्हायचं. सो 2 वर्ष संधी आहे. सो आता जर पदोन्नती तुम्ही करणार असाल तर त्यामध्ये TET पात्र असणाऱ्या उमेदवारांचं शिक्षकांचं नाव घ्यावं का नाही, तर शिक्षण विभागाने ठरवलं होतं की त्यांचं नाव घेता येणार नाही. पण इथे उच्च न्यायालयाने नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं की यांचं नाव घ्या. का? कारण अजून 2 वर्ष त्यांना अवकाश, म्हणजे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत अवकाश आहे, तोपर्यंत होऊ शकतात. सो इथे पदोन्नती जर झाली शिक्षकांची तर साहजिक जागा रिक्त होणार आहे. सो या 3ही गोष्टी, संच मान्यतेची गोष्ट आहे, दुसरं तुम्हाला पेसा क्षेत्रातले शिक्षक भरती आहे आणि दुसरं म्हणजे पदोन्नती जर झाली तर शिक्षकांची जागा रिक्त होणार आहे. या कारणामुळे तुमच्या ज्या जागा येणार त्या ज्या भरतीच्या त्यामध्ये वाढ या 3 गोष्टीमुळे नक्कीच होणार. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे 3 महत्वाचे मुद्दे आणि याचा पूर्ण बघा, हे सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाचा हा निकाल मी पाठीमागच्या व्हिडिओत हे सगळे दाखवलं होतं बघा. सो हे 3ही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर नक्कीच इथे
संख्येत जागा वाढ होणार आहे आणि या संदर्भातलं 30 जानेवारी 2026 एक अजून GR पण आला होता की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सो लवकरच याची जाहिरात येणार आहे आणि लवकरच पदभरती होणार आहे. या 3 गोष्टींमुळे पदभरतीमध्ये पदांची संख्या नक्कीच वाढणार आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता परत एकदा सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्या मित्रांना ग्रुपवर नक्की शेअर करा. इग्नाइटची नवीन बॅच द्रोणा 9.0 चालू होत आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहेत. जी बॅच तुम्हाला अपेक्षित ती बॅच परचेस करा. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला CTTचे सुद्धा रेकॉर्ड बॅच आहे आणि तुम्हाला टेटचे सुद्धा रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे. त्यासाठी काय करा, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. हवं तर ह्या नंबरला कॉल करून अधिकची माहिती घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.